नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत नारळी भात, गोड भात बनवणार आहोत आणि अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट अशा पद्धतीने कुकरमध्ये बनवलेला आहे। आणि ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कुकरमध्ये आपण साजूक तुपाची फोडणी द्यायची आहे। त्यासाठी आपण 2 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। अगदी चांगले तूप गरम झाले की त्यामध्ये आपण लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तमालपत्र याची आपण फोडणी द्यायची आहे। अगदी चांगले गरम झाले की नंतर आपण त्यामध्ये थोडेसे हिंग ॲड करायचं आहे। नंतर आपण 1 वाटी त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे। गूळ मी चांगला चिरून घेतलेला आहे, जास्त बारीक केलेला नाही आहे, कारण आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे। अगदी गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे। ज्या प्रमाणात आपण गूळ घेतलेला आहे त्या प्रमाणातच आपण राईस घ्यायचा आहे। तर ज्या प्रमाणात आपण गूळ घेतलेला होता त्या प्रमाणातच मी 1 वाटी बासमती राईस ॲड करणार आहे यामध्ये। तर बघा, पाक अगदी चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण ओल्या नारळाचा किस ॲड करायचा आहे। मी ओल्या नारळ आहे तो किसून घेतलेला होता। ओल्या नारळाचा किस जसा आपण यूज केलेला आहे, वापरला आहे, त्याचप्रमाणे आपण ओल्या नारळ अगदी चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि त्याचं जे दूध आहे ते आपण गाळून चाळणीमध्ये गाळून घ्यायचं, जेणेकरून त्याचं दूध तयार होईल, दूध निघाले जाईल। ते दूध देखील आपण यामध्ये ॲड करू शकतो, त्याने टेस्ट खूपच छान येते। पण मी तसं न करता यामध्ये साधं आपलं दूध ॲड केलेलं आहे। आता आपण त्यामध्ये वेलची ॲड करायची आहे। 3 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी वेलचीच्या। नंतर आपण त्यामध्ये बासमती तांदूळ जे धुवून ठेवलेलं होतं ते आपण ॲड केलेलं आहे। ज्या प्रमाणात गूळ आहे त्या प्रमाणामध्येच आपण राईस घेतलेला आहे। तर बघा, अगदी चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तांदूळ अगदी चांगल्या प्रकारे गुळाच्या पाकामध्ये मिक्स केलेला आहे। नंतर आपण त्यामध्ये अशा प्रकारे काजूचे आपण 2 भाग केलेले आहेत। काजू आणि बदाम मी चिरून घेतलेले आहेत बारीक बारीक करून, ते देखील आपण त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। बदाम आणि काजू तुम्ही भाजून घेतले तरी चालतात, पण मी न भाजता यामध्ये ॲड केलेला आहे। तर यामध्ये आता आपण 1 वाटी दूध ॲड करायचं आहे। 1 वाटीपेक्षा मी कमीच दूध घेतलेलं आहे। नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। राईसचं प्रमाण बघूनच आपण त्यामध्ये आपल्याला हवे त्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करू शकता, जेणेकरून आपला भात अगदी चांगल्या प्रकारे शिजला जाईल, कारण आपण हा कुकरमध्ये लावायचा आहे। नंतर आपण चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे। तर हे सर्व झाल्यानंतर आपण अगदी चांगल्या प्रकारे हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ, एकत्र करून घेऊयात अशा प्रकारे। थोडंफार पाणी देखील गरम झालेलं आहे। नंतर आता आपण त्यावरती कुकरचं झाकण लावून घेणार आहोत। अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपला भात अगदी चांगल्या प्रकारे शिजून तयार होईल। तर बघा, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला नारळी भात अगदी छान प्रकारे तयार झालेला आहे। आणि लहान मुलांना हा खूप राईस आवडला जातो, कारण की हा गोड राईस असतो, गोड भात असतो आणि हेल्दी देखील आहे खाण्यासाठी। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी साधी, सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला, माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।